लग्नाची बेडी या मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये राघव आता तोंड पुसत बाहेर येतो। त्यावेळेला त्याला मधू म्हणते, जेवण झालं का तुझं राघव? असं म्हणत ती राघवच्या जवळ बसते आणि म्हणते, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे। म्हणजे तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण सिंधू जिवंत आहे हे तू मला का नाही बरं सांगितलंस? याच्यावरती राघव म्हणतो, हे बघ, मला सुद्धा हे प्रकार खूप उशिरा कळला। म्हणजे ज्या वेळेला मी इथे यायला निघालो होतो ना आपलं लग्न तोडून, त्यावेळेला मला खरंच माहीत नव्हतं की सिंधू जिवंत आहे। मी ज्या वेळेला सिंधू आणि सावी यांना वाचवायला आलो, वाचवेपर्यंत मला माहीत नव्हतं की सिंधू जिवंत आहे। तिला वाचवल्यावरती तिच्या तोंडाला बांधलेला काळा मुखवटा काढल्यावरती मला सिंधू दिसली आणि त्यानंतर मी विनूला घेऊन तडक घरी यायला निघालो होतो। मी विनूला घेऊन पुण्याला यायला निघालो असताना रस्त्यामध्ये मला गुलाबरावांनी थांबवलं। गुलाबरावांनी थांबवलं आणि थांबवलंच नाही तर मी त्यांच्याविरुद्ध किंवा त्यांच्याशी वाकडं घेऊन त्यांना इकडे जेलमध्ये पाठवलं। त्यासाठी त्यांनी माझ्याशी झटापट केली, माझ्यावरती गोळी चालवली आणि ही गोळी चालवल्यामुळे मी जखमी झालो आणि त्यामुळे सिंधू मला ट्रीटमेंट देत होती, म्हणून मला इथे राहणं भाग पडलं होतं। याच्यावरती मधू म्हणते, मला असं वाटते आपण एखाद्या हॉटेलला राहूया का? म्हणजे हॉटेलला गेलं तर बरं पडेल। राघव म्हणतो, ठीक आहे, मला सुद्धा इथे काही राहायचं नाही आहे, पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जखम बरी होईपर्यंत त्यांच्या निगराणीखाली राहायला पाहिजे, म्हणून आपण जखम बरी होईपर्यंत राहूया। एकदा का जखम बरी झाली की आपण इथून निघून जाऊया। आता मात्र मधू चान्स घेते आणि तिच्या मनातला खरा खरा प्रश्न विचारते। मधू म्हणते, राघव, मी एक गोष्ट विचारू का? म्हणजे अजूनही तुझ्या मनात सिंधूबद्दल? असं म्हणत असताना आता मात्र राघव म्हणतो, हे बघ मधू, मला ना अजून हे काही सांगता येणार नाही। आत्ताच माझ्यावरती खूप मोठा आघात झाला आहे। सिंधूबद्दल मला काय वाटतं काय वाटत नाही या गोष्टीची सध्या चर्चा करायची ही वेळ नाही आहे, मला बोलायचं नाही आहे। असं म्हणत आता अजूनही राघव स्वतः कन्फ्यूज असतो। तेवढ्यात मधू म्हणते, म्हणजे आपलं नातं पुन्हा पहिल्यासारखं तुटणार का? याच्यावरती राघव विचार करतो, सिंधू तर मंगेशसोबत तिच्या आयुष्यामध्ये पुढे गेलेली आहे, मग मी का माझं आयुष्य बर्बाद करू? मी मधूसोबत लग्नाचा निर्णय घेतलाय, तो योग्यच आहे। आणि तो मधूला म्हणतो, नाही, आपलं नातं हे लग्नासारखंच राहणार आहे, आपलं लग्न पूर्ण होणार आहे आणि तू काळजी करू नकोस। असं तो इगोच्या ह्याच्यामध्ये किंवा रागामध्ये मधूला बोलून जातो खरा आणि मधूला आनंद होतो। इकडे आता रत्नपारख्यांच्या घरामध्ये सगळेजण जेवायला बसलेली असतात। तेव्हा तिथे अन्वी कानाला हेडफोन लावून हातामध्ये मोबाईल घेऊन डायनिंग टेबलवरती बसते। अन्वीसोबत बोलण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात, पण अन्वी कुणाला जुमानत नसते। अन्वी आपल्या मोबाईलमध्ये आणि कानामध्ये हेडफोन टाकून बिझी असते। त्यावेळेला रिषभ म्हणतो, अन्वी, या घरामध्ये तुला काही कमी पडत असेल तर सांग बरं, हां, मी ताबडतोब आणून देईन। असं म्हणत असताना अन्वी म्हणते, नको नको। याच्यावरती रिषभ म्हणतो, अगं, तुझं हॉस्टेलच्या लाईफबद्दल काहीतरी सांग की। अन्वी म्हणते, खरं सांगू का, तर मला त्या हॉस्टेलचं लाईफ इतकं कंटाळवाणं वाटायचं ना आणि इतका राग यायचा, पण मी इथे आले ना तर मला वाटते की इथल्यापेक्षा 100 पटीने माझं हॉस्टेलचं लाईफ चांगलं होतं, इथे सगळ्या रिस्ट्रिक्शन्स नव्हत्या। असं म्हणत ती डायरेक्ट रुक्मिणीवरती अटॅक करते। चिडलेली रुक्मिणी म्हणते, हे बघ, स्वतःच्या जरा ह्याच्यात राहा, समोर मोठी माणसं बसलेत, आपण काय बोलतोय काय नाही हे कळायला पाहिजे ना तुला। मोठ्यांशी बोलताना जरा आदर ठेवावा। ते कानातले हेडफोन काढ आणि गुपचूप जेवून घे। अन्वी म्हणते, मला नाही गुपचूप जेवायचं आहे आणि तू म्हणशील ते ऐकायला मी काही लहान नाही आहे, तुझं म्हणणं मी कदापि ऐकून घेणार नाही, मला नाही जेवायचं आहे। असं म्हणत चिडलेली अन्वी रागारागात रूममध्ये निघून जाते। इकडे सगळ्यांना मोठा धक्काच बसतो। आगीत तेल ओतत ऋतुजा म्हणते, वहिनी, बघितलंत ना काय मुलगी आहे ही? असं म्हणत ऋतुजा मुद्दाम आगीत तेल ओतत असते। इकडे आता जेवत नसलेल्या राघवला मनवण्यासाठी विनू सांगत असतो, बाबा खाऊन घ्या ना, बाबा खाऊन घ्या ना, मम्मा तू भरव ना बाबांना। मग इकडे मधू आता प्लेटमधून पोळी भाजीचा एक घास राघवला भरवते आणि नेमकी तेवढ्यात तिथे सिंधू येते। त्यावेळेला राघव म्हणत असतो, विनू तू पण खाऊन घे बाळा पटापट, आणि स्वतः राघव विनूला भरवतो। आता सिंधूसमोर दृश्य असं होतं की ही एक त्रिकोणी हॅप्पी फॅमिली आहे आणि सिंधूला खूप वाईट वाटतं, आपली जागा राघवने दुसरं कोणाला तरी दिली आणि तो दुसरा कुणी ही मधुताई आहे, यामुळे तिचा राग अगदी जास्त चढलेला असतो आणि ह्या तिघांचं व्यवस्थित सगळं चाललंय असाच गैरसमज करून ती आत निघून जाते। राघव, मधू आणि विनू तिकडे पाहतच बसतात। इकडे आता जेवण झाल्यावरती सगळेजण बाहेर येतात। त्यावेळेला रिषभ म्हणत असतो, काकू, स्वर्ग सुख म्हणजे काय असतं ना, तुझ्या हातचं जेवण खरंच खूप सुंदर जेवण झालं होतं। तितक्यात एक डिलिव्हरी बॉय येतो आणि तो म्हणतो, मी बर्गरची ऑर्डर घेऊन आलेलो आहे। रत्नाकर म्हणतो, बर्गर? नाही, आमच्या घरात हे असं कोणी पार्सल नाही मागवत। यावरती तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, नाही, ॲड्रेस तर इथलाच आहे, हे बघा ना।
याच्यावरती आता राजश्री म्हणते कुणी मागवलं असेल ऋषभ, तू काही मागवलेस का? ऋषभ म्हणतो नाही काकू, मी आत्ता पोटभर जेवलो, आत्ता काय मागवणार आहे मी? तेवढ्यात तिथे अन्वी येते आणि म्हणते ते माझं पार्सल आहे, मी मला खाण्यासाठी ते पार्सल मागवलेलं आहे. याच्यावरती रुक्मिणी म्हणते काय, या घरामध्ये ही असली पार्सल येणार नाही. अन्वी म्हणते तुला काय वाटलं, तू माझ्यावरती जबरदस्ती करशील, मला उपाशी ठेवशील आणि मी तू म्हणेल तसंच राहीन? ते काही नाही. तू माझं आयुष्य कंट्रोल करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नकोस. तू माझ्या आईचं आयुष्य कंट्रोल केलंस, तिचं आयुष्याबरोबर खेळखंडोबा केलास, तिच्याशी वागायचं ते वागलीस. जे माझ्या आईसोबत वागलीस ना ते माझ्यासोबत वागण्याचा कदापि प्रयत्न करू नको, मी सहन करणार नाही. माझ्या आयुष्याला मी आईसारखं बर्बाद होऊ देणार नाही. माझ्या आईचं आयुष्य तू बर्बाद केलंस, तू तिला कोंडून ठेवलंस, तू तिला वेडी केलंस आणि आज तिची अवस्था ही तुझ्यामुळे आहे. माझ्या डॅडाने तिला सावरलं, पण खबरदार जर ही अपेक्षा करशील ना की आईप्रमाणे मी पण तुझं ऐकीन आणि तुझ्या या कैदेत राहीन, तर नाही, माझ्या वाटेला जायचं नाही. असं म्हणत अन्वी आता भूतकाळामधली खूप मोठी गोष्ट काढून रुक्मिणीला दोष देत सगळ्यांच्या समोर तिने रुक्मिणीला ठणकावून सांगितलेलं असतं की माझ्या आयुष्याला रूल करण्याचा प्रयत्न करू नकोस, आणि ती रागारागात आत निघून जाते. इकडे राजश्रीला वाईट वाटतं की आपल्या राखीची मुलगी ही अशी वाया गेलेली आहे असं तिला वाटत असतं, पण अन्वीच्या जागी ती बरोबर असते, कारण राखीची अवस्था अन्वीने पाहिलेली असते. इकडे सकाळी सकाळी राघव उठतो आणि समोर सिंधूला स्माईल देताना पाहून एकदम हादरतो आणि तो म्हणतो सिंधू, अगं तू खरंच आलेस? सिंधू म्हणते हो तर, चला उठा पटकन, चहा आणला आहे. असं म्हणत सिंधू राघवला चहा देते. राघव म्हणतो सिंधू खरंच मला चिमटा काढ बरं, मी स्वप्नात तर नाही आहे ना, किंवा मी मेलो तर नाही आहे ना, जिवंत आहे ना? याच्यावरती सिंधू म्हणते असं काय करताय, बायको आहे तुमची मी. तेवढ्यापुरती रागवले, ओरडले तरीसुद्धा माझं नातं तुमच्यासोबतचं कधीच कमी होऊ शकणार नाही. राघव सिंधूचा हात धरतो आणि तिला आपल्या जवळ घेतो, तिच्या गालावरून हात फिरवतो. खरंच ही सिंधू आहे की माझा भास आहे हा विचार करत तो म्हणतो सिंधू तू खरंच आलेस, माझा अजूनही विश्वास बसत नाहीस, तू माझ्यावर रागवली नाहीस. सिंधू म्हणते रागवले चिडले तरी मी तुमची लग्नाची बायको आहे, असं कसं सोडून देईन? मग राघव सिंधूला आपल्या जवळ घेतो आणि तेवढ्यात तिथे झुकझुक गाडी करत आता विनू आणि सावी येतात. विनू सावी आल्यावरती राघव म्हणतो चला चला आपण सगळ्यांनी झुकझुक गाडी खेळूया, आणि राघव इंजिन होतो आणि 3 डब्बे मागे आता झुकझुक गाडी खेळत बाहेर पडतात. राघवचं हे छानपैकी आता चौकोनी कुटुंब एकत्र असताना मध्येच मंगेश येतो आणि सिंधू अशी हाक मारतो. सिंधू म्हणते मंगेश ये ना. मंगेश थांबतो आणि तो सिंधूला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. राघवला हे काही सहन होत नाही, तो रागारागात सिंधूकडे पाहतो, कारण मंगेशने सिंधूचा हात धरलेला असतो. सिंधू म्हणते मंगेश बोल ना, काय झालं? पण मंगेश काही बोलत नसतो. राघव चिडतो. राघव रागारागात ते बघतो आणि तो धाडकन स्वप्नातून उठतो. हे सगळं राघवचं एक स्वप्नच असतं. राघवला धक्का बसतो. त्याच्या स्वप्नामध्ये सिंधू तर आलेली असते, पण सिंधूसोबत आलेला हा मंगेश त्याला सहनच होत नसतो. मंगेश कोण आहे? सावीचा बाबा आहे का? सावी कुठून आली? सिंधूला मुलगी कशी झाली? 1 ना 100 प्रश्न राघवच्या मनामध्ये चालू असतात. इकडे राणी झोपलेली असते. अजूनही ती गाढ झोपेत असतानाच आता मात्र राघव निर्णय घेतो की आपल्याला या गावातून जायचं आहे, आणि तो आता गावातून जाण्यासाठी निघतो आणि सिंधूला म्हणतो आता मी इथून निघतोय. सिंधू म्हणते ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मेडिकल दृष्ट्या पाहायला गेलं तर मी या गावातून जाण्याची परवानगी देऊ शकत नाही. अजूनही तुमची अवस्था बरोबर नाही आहे, तुमची शारीरिक अवस्था बरोबर नाही आहे, तुमचा घाव भरून आलेला नाही. एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करणार आहे, पण तू ऐकणं न ऐकणं ही तुमची मर्जी आहे, त्यामुळे तुम्ही काय करायचं ते ठरवा. राघव म्हणतो मी ठरवलेलं आहे, माझ्या जखमेची मला काळजी आहे, पण आत्ता मी इथे राहणार नाही, मी माझ्या फॅमिलीला घेऊन इकडून निघून जातोय. असं म्हणत राघव चिडलेला असतो आणि तो माझी फॅमिली म्हणजे मधू आणि विनू यांना घेऊन जाण्याच्या गोष्टी करत असताना सिंधूला खूप वाईट वाटतं. सिंधूला एकतर राघवने लग्न केलं याचं किती वाईट वाटतं, त्यापेक्षा मधूसोबत लग्न केलं याचं जास्त वाईट वाटत असतं. राघव म्हणतो या गावात या घरात आता मी एक क्षण थांबू शकत नाही, मी माझी फॅमिली घेऊन निघतोय. असं म्हणत तो आता मधूचा हात धरतो. मधूला तर काय स्वर्गसुख मिळाल्याचा आनंदच मिळतो. माझी फॅमिली म्हणत सिंधूच्या तोंडावरती राघव तिकडून निघालेला असतो. सगळे आता मधूची 5 बोटं तुपात असतात. तिला अगदी स्वर्गसुख मिळालेलं असतं की चला इथून सिंधूपासून सुटका होणार, आणि नुसती सुटका नाही तर सिंधूला समजलंय की राघवचं माझ्यासोबत लग्न झालंय, विनू आमचा मुलगा आहे, आणि सिंधूला या सगळ्याचा पश्चाताप होणार. आता मात्र राघव निघतो खरा, सिंधू त्याच्याकडे पाहत असते. राघवचा पाय काही निघत नसतो तरीसुद्धा तो मधूचा हात धरतो आणि तिकडून निघतो. राघवचं हे वागणं सिंधूला खटकतं, पण राघवचं हे वागणं मंगेशच्या प्रेझेन्सीमुळे असतं. म्हणजे मंगेश हा सिंधूच्या आयुष्यामध्ये आहे,
आहे, तोच सावीचा बाबा आहे हा विचार करत राघवने रागारागात मधूला घेऊन निघतो. सिंधू पाहतच बसते. आता या सगळ्यामध्ये राघव आणि सिंधू हे एकत्र येणार की मधू पुन्हा बाजी मारणार हे येणाऱ्या भागातच कळणार.